नारळी पौर्णिमा आहे सो त्याचं शूट करायला आलेलो मी. नारळी पौर्णिमेचं इथे शूट करायला आलेलो पण नारळच विसरले. म्हणजे नारळच त्यांना बाकी सगळं ऑनलाईन. 10 वर्षानंतर करंजाला आले आणि ते पण या साईड आंब्याचा इज्जती निकालली रे. बघा ती डोक्यात घालायची ना, डोक्यात घालायची. इथे काय इथे राहू दे, इथे सेफ. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही खूप छान असाल. खूप दिवसानंतर व्लॉग येतोय मला माहिती आहे, कारण की खूप दिवस आम्ही कुठे गेलो नव्हतो, तर त्यामुळे लास्ट व्लॉग हाच होता. तर आज चालले मी शूटला, ते पण उरणला. आता निघतोय आपण जायला. सकाळचे वाजलेत 9. सो चला. तर आता माझ्यासोबत पप्पा पण येत आहेत. पप्पा शूटला नाही येते, त्यांचं काहीतरी सिक्रेट काम आहे, ते मला नाही माहिती. सो ते मला सांगत नाही आहेत. आणि मम्मी आहे घरातच आणि कुणाला येतोय सोबत तो सोडायला. म्हणजे मला इथे उरणला सोडतील आणि मग त्याच्यानंतर त्यांचं काही काम आहे तिथे जाणार आहेत. काय माहिती काय काम आहे, मला सांगायला मागत नाही आहेत दोघं पण. पण बघू, कधी ना कधी तर मला माहिती पडेलच. नाही पडणार असं नाही. कशाला चाललंय ते. पप्पा सांगा कुठे चाललाय. तर चला निघूया मंडळी. आज आम्ही रेडवाली गाडी घेऊन चाललो आहोत, कारण की पप्पा पण सोबत येतात. नाही तर रेडवाली गाडी हर वेळेस पप्पा नेतात आणि आम्ही बलेनो घेऊन जाणार होतो, पण पप्पा सोबत आहेत तर मग रेडवाली गाडी. पप्पा खरं सांगा मला, सिक्रेट प्लान बताते नहीं. सिक्रेट प्लॅन मला पण सांगा प्लीज. सिक्रेट तुमचा मी कोणाला नाही सांगणार. नाही सांगणार मम्मीला. नाही. पप्पा बोलतात मला तर पहिला नाही सांगायचं, म्हणजे मी इतनी बुरी हूँ. तर आता आम्ही निघालेलो आहोत. सो चला. तर मंडळी मला दोघं पण सांगत नाही कुठे चाललेत. तर मंडळी आता आम्ही दादरच्या इथे पोचलेलो आहोत. इथे बघू शकता. मला पहिला मुंबईचाच दादर माहिती होता, पण नाही, इथे सुद्धा दादर आहे. तर आम्ही दादरच्या पुढे आहोत. चिरण्याच्या रस्त्याने गेलो नाही, कारण की इथे भरपूर खड्डे, ट्रॅफिक भरपूर आहे. आणि इकडचा रस्ता पण चांगला आहे, मोकळा आहे आणि ग्रीनरी पण आहे. खूप छान वाटतंय. सो चला, आजची मेकअप आर्टिस्ट. सो आम्ही आता नारळी पौर्णिमा आहे सो त्याचं शूट करायला आलेलो आहोत आणि पनवेलमध्ये उरणमध्ये शूट करणार आहोत आम्ही. आणि भरपूर अंधार येते, दिसत नसेल तुम्हाला नीट, पण ठीक आहे. सो चला जाऊया. सो फायनली आपण करतो आता शूट चालू आणि इथे सगळा सेटअप लावलेला आहे. सो चला, नारळी पौर्णिमेचा लुक करायचा आहे, बिकॉज मला भरपूर आवडतं असे लुक वगैरे करायला आणि आपली संस्कृती पुढे दाखवायला. म्हणजे ॲज अ इन्फ्लुएन्सर मला ही गोष्ट भरपूर चांगली वाटते की तुमच्यापर्यंत मी हे पोचवते आणि खूप असं छान वाटतं. मनाला खूप भारी वाटतं. जेव्हा आम्ही आगरी कोळी लुक करतो तेव्हा तो खूप छान वाटतो. म्हणजे बोलतात ना की आगरी कोळी तर आहोतच, पण तो लुक कराय मागे पण मेहनत असते. त्यानंतर त्याचे व्हिडिओज काढण्यामध्ये मेहनत असते. सो मला असं वाटतं की खूप छान आहे हे सगळं आणि मला शूट करायला पण तेवढंच आवडतं. परत बाकीचे व्हिडिओज काढायला पण भरपूर आवडतं. सो चला स्टार्ट करूया. गाईज मी आता माझं शर्ट काढलं ब्लाऊज चेंज करायसाठी, तर त्याचे टॅग तसेच आहेत. माझं लक्षातच नाही की मी टॅग काढलाच नाही आहे. म्हणजे कुठे लक्ष असतं काय माहिती. गाईज आम्ही इथे हेअरस्टाईलसाठी थोडंसं आमचा इथे जुगाड चालू आहे, बिकॉज हेअरस्टाईल आम्हाला म्हणजे हे नाही होते. म्हणजे थोडेफार टूल्स कमी आहेत हेअरस्टाईलचे, पण आम्हाला हेअरस्टाईल चांगली करायची आहे, काहीतरी वेगळं करायचं आहे, कॉपी नाही करायचं आहे कोणाचं. तर त्यामुळे आमचं चाललं आहे. पण हिने मला सांगितलं नाही. अगोदर मला सांगितलं असतं तर माझ्याकडे सगळ्या मशिनी आहेत, त्या मी आणल्या असत्या. पण आता काय, आता जुगाड चाललाय. आता बघूया आता कसं येतोय आउटकम, तो तुम्हाला दाखवेलच. सो बघत राहा आणि तुम्ही पण हा एक्सपेरिमेंट करा. आता आम्ही वेण्या घालतोय आणि मग त्याच्यानंतर त्याला थोडंसं गरम करून, म्हणजे आपलं स्ट्रेटनर वगैरे गरम करून त्याच्यावर थोडंसं फिरवणार स्प्रे करून पाण्याचा, मग ते होतील
नीट होतील. अच्छा होगा तुम्हाला सांगेल मी. ठीक आहे. सो बघत राहा. गाईज तुम्ही लुक बघू शकता. हे बघा मेकअप आर्टिस्टचा लुक. अवतार आणि माझा अवतार बघा गाईज मी तुम्हाला दाखवते आता. हे धरा तर इथे तुम्ही बघू शकता पूर्ण लुक. ज्वेलरी बाकी आहे हे मला माहिती आहे, पण ज्वेलरी आम्ही रस्त्यामध्ये पिक करणार आहोत. तर रस्त्यामध्ये असं गळ्यात घालायचा ते होऊन जाईल. आणि मागची तुम्ही हेअरस्टाईल बघू शकता. म्हणजे आम्ही पंजाबी आणि आगरी मिक्स करायचा प्रयत्न केला. खाली तुम्ही जुती बघू शकता. आम्ही जो हा अट्टाहास केलाय तो आता कसा होणार आहे ते रीलमध्ये समजेलच तुम्हाला. तुम्ही जर मला इंस्टाग्रामवर फॉलो नसेल केलं तर नक्कीच करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तर दिलेलीच असते इंस्टाग्रामच्या पेजची. सो जाऊन लवकर फॉलो करा. इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी देत आहे, तर जाऊन लवकर फॉलो करा आणि ऑर्डर करा. कारण की तिला नका ऑर्डर करू मेकअपसाठी, तिला ऑर्डर द्या. आणि ते प्रमोशन करता करता निघून जातो. ऑर्डर करा. सो चला आता तुम्हाला कसं वाटतंय लुक नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि पूर्ण जेव्हा ज्वेलरी घालेल तेव्हा परत एकदा तुम्हाला दाखवेल. सो तेव्हा पण बघा. सो चला आता आपण तर आता आम्ही चाललो आहे शूट लोकेशनला. कुठे चाललो आपण आता? करंजाला. आणि आमचा फोटोग्राफर, प्लीज फोटोग्राफर हाय करा. तर चला निघतो आम्ही करंजाला जायला. तर तिथे बघूया काय कसं असतं. आय एम सो एक्सायटेड. तर मंडळी फायनली आम्ही करंजाला पोचलेलो आहोत. आणि काय झालंय माहिती आहे का, मेन आम्ही नारळी पौर्णिमेचं इथे शूट करायला आलेलो, पण नारळच विसरले. नारळच आणला, बाकी सगळं आणलंय. आरतीचं ताट आणलंय, तांब्या आणलाय, त्याच्यावर ते काय आंब्याची डांगरी ठेवतात ते आणलंय, सगळं आणलंय. फक्त नारळ नाही आणलाय. आणि मग आता काय वेट करा. आणि इथे भरपूर आपण गेल्या वर्षी शूट केलं. मी ऑलमोस्ट 10 वर्षानंतर करंजाला आले. आणि ते पण या साईडला. कारण की पहिला आम्ही रेवसला जायचो गावाला. सो इथून तर होती ना, तर इथून तर आता पण चालू आहे. सो रेवसला आम्ही इथूनच जायचो. तर चला बघूया आता काय होतंय. इथे मागे त्याचं डिस्कशन चालू आहे. तर बघूया काय होतंय. तर गाईस आता फायनली शूट आमचं चालू आहे आणि खूप छान वाटतंय. इथे भरपूर साऱ्या बोटी आहेत रेवस सारख्या. सो चला आता शूट करून घेऊया. बिकॉज पावसाची येण्याची कधीही शक्यता आहे. तुम्हाला माहिती आहे पाऊस कधी पण येतो. तर मग चला आता जाऊया आपण शूट करूया. थोडा वेळ स्ट्रगल तो बनता है शूट में. तर इथे आमचा इथं बघा मेकअप आर्टिस्ट बघा. ती डोक्यात घालायची ना, डोक्यात घालायची. इथे काय इथे राहू दे, इथे सेफ आहे. डोक्यातनं माझे उडून जाते. नारळ कुठे आहे? तुझं डोकं ठेवू त्याच्यावर. माझं डोकं ठेवल्यावर. आणि असं मागवलंय आपण चिरनेरवरून नारळ मागवलंय. चिरनेरवरून नारळ मागवलंय. नाही तर मग काय माहिती आहे का, जे शूटला आले त्यांच्याकडून नारळ घेऊन तुझा नारळ मला दे, मी शूट करते आणि जा. कुछ नाही हो सकता. पण मेन नारळी पुनवेचं शूट आहे आणि नेमका नारळ विसरलाय. आय मीन सिरियसली. आणि इथे सुद्धा शूट चालू आहेत. म्हणजे भरपूर सारे शूट चालू आहेत. पण त्यांच्याजवळ नारळच नाही आहे. आणि खूप चांगलं शूट चालू आहे. मला चांगलं वाटतंय की एवढं चांगले लुक करून सगळेजण शूट करत आहे. आय ॲप्रिशिएट की जी लोक लुक करून हे सगळं व्हिडिओज वगैरे बनवत आहेत, सगळ्यांपर्यंत पोचवत आहेत. आय ॲप्रिशिएट गाईज, आय ॲप्रिशिएट. चला जाऊया आता आपण शूट करूया. कॅमेरा दादा बघा आमचा. तर इथे बघा आपल्याला भेटलेले आहेत रेडी उमेश. नमस्कार शेठ. केला दिला का केला मला केला आणि स्वतः पण केला करते प्रेमानी. काय करायला आलात तुम्ही? शूट करायला? सॉन्ग शूट करायला. सॉन्ग शूट कोणाचं? अरे ये तू ये शेवटला एक लिरिकल व्हिडिओ आहे. अच्छा अच्छा अच्छा.
फायनली हळू हळू बोटीत गेली आणि पाऊस आला. आणि पाऊस आलाय. पहिले तर बोट मला आतमध्ये घेत नव्हती आणि आता गेलो तर पाऊस आला. तिकडे जा आतमध्ये जा, पाऊस आलाय तर. हा तेव्हा त्याच्या केबिन मध्ये जा. बाहेर यायचं आहे तर बोट पण लावून गेली, बाहेर येता येत नाही. तर आता पहिले जाता येत नव्हतं, आता येता येत नाही. इथं बघ बांधायला लागल वरती. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता पाऊस आलेला आहे आणि मी इकडे अटकलेलो आहे आणि नेमका पाऊस आला आहे. बघा पाऊस, बघा पाऊस, बघा बघा. आता काय करू आता समजत नाही, कारण मी इथं अटकलो आहे. तेव्हा परमेश्वरा माझी स्टाईल असं पाऊस पडतो. आणि पाणी भरलं नाही, पाणी हाय हाय हाय. चला 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 चला. गेला पाऊस. फायनली नारळ भेटलेला आहे. दिला आहे त्यावेळी नारळ आणि तुम्हाला सत्कारित करणं ते नारळ देऊन. सो गाईज फायनली आमचं शूट झालेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत. भरपूर तुम्हाला हवेचा आवाज येत असेल, पण आता काय माईक आणला नाही, सो काय करू, काय नाही करू शकत. तर त्यामुळे, कारण की माईक हरवला तर खूप मोठा हे होईल, प्रॉब्लेम होईल. सो त्यामुळे आम्ही माईक नाही यूज करत आहे आता या व्लॉगला. पण तरीही आता दर्या आहे, जेटीवर आलो आहे, तर त्यामुळे थोडंसं हवा तर येणारच, थोडीशी खूप हवा येईल, भरपूर चिक्कार हवा येईल. सो चला जाऊया आपण आता घरी. आपलं शूट ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे आणि वाजलेत पण भरपूर. सो चला. तर गाईज फायनली शूट झालेलं आहे आमचं. पॅकअप चालू आहे मागे, आम्ही गाडीत बसलेलो पॅकअप करून, पण 2 रील माझे राहिले होते करायचे, सो ते परत केले आम्ही आणि त्याच्यानंतर परत आता पॅकअप केला आणि आता फायनली शूट संपलेलं आहे आणि आम्ही घरी चाललो आहेत. सो चला जाऊया. आणि भरपूर सारी मजा आली शूटला. तर चला. नारळ पण भेटला, आम्ही दुसऱ्यांचा नारळ घेतला होता तर तो पण भेटलेला आहे. सो चलो अभी जाते है घर आणि पुढचं आता तुम्हाला घरी सांगते. सो आता जी मी ज्वेलरी वेअर केली आहे ती तृप्ती कलेक्शन्स कडून आहे. सो नक्कीच त्यांचं पेज चेकआउट करा आणि चला आता जाऊया घरी. तर गाईज आमचं शूट झालेलं आहे आणि मी आले उरणमध्ये. सो मला ही होकोची आमची मँगो आईस्क्रीम ट्राय करायची होती, सो ती मला आणून दिलेली आहे मेकअप आर्टिस्टनी आणि रोहितनी. सो ही आपण आता ओपन करून बघूया कसं काय आहे. उभा व्हिडिओ घेते तर त्यामुळे सेकंड बाईट तुम्हाला दाखवते, ओके. फर्स्ट बाईट नाही दाखवत, फर्स्ट बाईट समोरच्या व्हिडिओसाठी. यार रील पण चांगली झाली पाहिजे माझी. आणि ते बघू शकता तुम्ही आईस्क्रीम. आता माझा नवरा बोलेल एकटीच खाते का, नाही तुझ्यासाठी पण घेतलेली आहे अजून एक, ही माझ्यासाठी आहे, मी ट्राय करणार आहे. मी बोलले होते ना मी ट्राय करणार, तो मला करायचा आहे. तर चला ट्राय करूया. तर मंडळी मी तुम्हाला बोललेले सेकंड बाईट घेणार आहे, कारण की फर्स्ट बाईट मी ऑलरेडी घेतलेला आहे. तुमच्यासाठी सेकंड बाईट तुम्ही पण फोनमधून घ्या. सो हिअर इज इट. आणि चांगली आहे, हाईप वर्टेड आहे याची, कारण की अशी आईस्क्रीम इंडियामध्ये मी अजूनपर्यंत खाल्लेली नाही आहे. सो छान आहे इथपर्यंत मी बोलू शकते. जर तुम्हाला कुठे भेटली नक्कीच ट्राय करा, खूप छान आईस्क्रीम आहे सिरियसली. सो जा आणि लवकर ट्राय करा. तर मी तर खाते, आपण आता पुढे नंतर तुम्हाला दाखवते मी काय करते. आता मला खाऊ द्या. ऑल क्लिअर झालं ना ताई,
तर आज माझं शूट पण झालं आणि ताईंचे पण सब्जेक्ट ऑल क्लिअर झालेत आणि लास्ट सेम बाकी आहे त्यांची. लास्ट इयर आता चालू आहे आणि लास्ट सेम बाकी आहे. मग हे झाल्यानंतर ते इंटर्नशिप करतील आणि ह्या म्हणजे डायरेक्ट लास्ट सेम देऊन सुद्धा ते करू शकतात. काही काही करतात डायरेक्ट क्लिनिक वगैरे पण इंटर्नशिप चांगली असते केलेली. सो ते इंटर्नशिप करणार आणि मग त्याच्यानंतर तर आता मला इथे घ्यायला मम्मी पप्पा दोघं जण पण आलेले. नवीन ब्रँड पप्पांचा कोणता? पप्पांनी आज US पोलो खाली केला. US पोलो घेतला पप्पांनी. लुई फिलिपला धोका दिला. शॉपिंगला गेला होता. लुई फिलिपला धोका दिला त्यांनी. US पोलोचे कॉलर वाले. शपथ पप्पा शॉपिंगला गेले होते. तर इथे मी माझ्या नवऱ्यासाठी सुद्धा आमची मँगो आईस्क्रीम घेऊन आले. बिचाऱ्याला खायची होती. कोणाला? मला नव्हती खायची. चांगली लागते. आंब्याचा साबण तो. आंब्याचा साबण इज्जती निकालली रे उसकी. खरंच आंब्याचा साबण वाटते तो. तर मग चला आता जाऊया घरी आणि आता बुनोला पण भेटवते तुम्हाला. चला त्याला बाहेर ठेवला आत ठेवला आतमध्ये. महाराज आतमध्ये असतात. हा चला आता जाऊया. आता फायनली मी घरी पोहोचलेलो आहे आणि बुनी ग माझी चानी पोगी ग तू. ए बुनो इकडं बघू बघा माझी छान पोगा बघा आहे ना बुनी. ए बुनो बस खाली बस. इथं बघू शाना पोगा बघू शेकॅन बुनी कुठे? हां शेकॅन ग बुनो ग चोना माझे सगळं ऐकतो तो आहे ना. सगळं ऐकतो ना. हां ग बुन हां तो मला चिपकून बसतोय अजून. तर आता फायनली मी घरी आलेले आहे आणि खूप थकले आहे सकाळपासून शूट ट्रॅव्हल वगैरे करून. तर हा व्लॉग आपण इथेच एंड करतोय. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्लॉग कसा वाटला काय वाटला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. भरपूर शेअर करा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये. आणि हा सर्वांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. हां आणि सगळे मेकअप आर्टिस्टचे IDs वगैरे सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. नक्कीच डिस्क्रिप्शन चेक करायला विसरू नका. सो आजचा लुक कसं झालेला काय झालेलं नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि अशाच क्रेझी आणि फॅमिली व्लॉग आणि फनी व्लॉगसाठी जे चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला नक्कीच मला फॉलो करा. इंस्टाग्रामच्या IDची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि आजचे व्हिडिओ फोटो तुम्हाला तिथेच बघायला भेटणार आहेत. सो जर तुम्ही इंस्टाग्रामवर मला फॉलो नसेल केलं तर नक्की जाऊन फॉलो करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर बाय. स्टे हॅपी अँड स्टे सेफ. जय अग्रिगोळी. बाय.